महानगरपालिका आणि नगरपालिकेचे कंत्राटी कामगार राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत। किमान वेतन वाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही भेट घेण्यात आली आहे। तर महापालिका आणि नगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी आहेत ते आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। किमान वेतन वाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही भेट घेण्यात आलेली आहे आणि राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडते आहे। तर महानगरपालिका आणि नगरपालिकेचे कंत्राटी कामगार हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। किमान वेतन वाढीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केलेली आहे आणि याच मागणीसाठी या सर्व कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। 1992ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामधनं जी शिवसैनिक गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर पण होते आणि तो ढाचा जेव्हा पडला त्या ढाचा पडल्यानंतर तिथे ज्या विटा होत्या त्यातली ही एक वीट त्यावेळेला बाळा नांदगावकर घेऊन आले होते। त्याच्याकडे खरं तर 2 विटा होत्या, एक आहे त्याच्याकडे घरी, ही दुसरी वीट आहे। आणि तुम्ही जर ही वीट बघितलीत त्याचं वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं, का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा, कारण टेंडर्स निघायचे नाहीत। त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये मी देतो, तुम्ही ह्याचं वजन करून बघा बरं का। पण आज जर आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता, आज काय वाटतंय तुम्हाला? खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं, ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे देत आहेत। काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात, ही वीट दिल्यावर? नाही, हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे। आता मला राम मंदिर ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक वीट आणायची, म्हणजे जी उरली असेल ती, कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचं आहे, पूर्ण व्हायचं आहे, तर ती एक वीट मला असं वाटतं मी लवकरच मिळेल। आज बाळासाहेब नाही आहेत परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्यावेळीचं म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे। आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं? खूप आनंद झाला असता, खूप आनंद झाला असता। आनंदात काय म्हटले नाही असं काय म्हण तुम्ही का डायरेक्ट साहित्यावरती गेलो तो ठीक आहे। मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण भेटून सुद्धा ते अयोध्येला गेले नव्हते। लहान आहेस बेटा। ठीक आहे, ती वीट दिसली नसती जर मी बरोबर घेतले असते तर। चला रोल। खरं माणूस कधी काही ठरवत नसतो पण तुम्ही त्यावेळेला ठरवलेलं आणि आज तो दिवस उजाडलाय जेव्हा तुम्ही भेट दिलेली आहे। काय भावना आहे आज तुमच्या? नाही, तो प्रसंग आजही आठवला तर तुम्हाला सांगतो की प्रसंग फार बाका होता। त्यावेळेला माहिती नाही आम्हाला परत जिवंत येऊ की नाही ते, पण बाळासाहेबांचा आदेश होता तो तिकडचा तो सगळा भाग राममय झाला होता। आम्ही फैजाबादपासून चालत गेलो होतो, राममय झाला होता आणि त्याला फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये ते तोडफोड चालू होती आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा केव्हा राम मंदिर होईल त्यावेळेला ती बाळासाहेबांना वीज सुपूर्द करावी म्हणून। त्याला आज 32 वर्ष झाली, पण आता बाळासाहेब नाही तर आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राजसाहेबच आहे, त्यामुळे मला प्रतिकृती माझ्या साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं। तर योगायोग पहा की 22 जानेवारीला ते मंदिराचं शुभारंभ झाला, ओपनिंग झालं आणि 23 जानेवारीला बाळासाहेबांचा जन्मदिवस आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं। बाळासाहेब नाही त्याला काहीच करते पण त्यांना खूप आनंद झाला असता आणि म्हणून हा एक ठेवा आहे। तिथे आम्ही गेलो होतो शिवसैनिकांनी त्यासाठी। मध्यंतरी अनेक चर्चा सुरू होत्या, कोण गेलं कोण नाही गेलं यावरून काय वाटतं तुम्हाला? त्यावेळेला वातावरण असं होतं की आमच्या नगरसेवकांची फळी त्यावेळेला गेली होती। आता अशा प्रकारची वीट कोणी आणली असेल असं मला वाटत नाही, पण मला त्यावेळेला सुचलं काय मला माहिती नाही आणि म्हणून मी ही वीट त्यावेळेला आणल्या होत्या। 2 वीट आणल्या होत्या, एक माझगावचं मी कार्यालय बांधलं होतं, त्या कार्यालय बांधताना खाली एक वीट घातली होती आणि ते शिवसेनेला मी सुपूर्द केलं कार्यालय
आणि आता ते यशवंत जाधवने निर्भूत केलं ते कार्यालय. मी शिवसेनेला दिलं होतं ते कार्यालय बांधून, त्यांना मनसे राहिलेलं शिवसेनेला दिलं होतं ते. आता काय ते कार्यालय नाही, पण हे एक मीठ मी 32 वर्षापासून जपून ठेवली होती. एक माझ्यासाठी तो एक वेगळा ठेवा नाही काय नाही. नांदगावकर साहेब आज बैठक पण झाली आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची सर्व पदाधिकाऱ्यांची. त्याच्या प्रमुखांनी काय सूचना दिल्या? नाही, एकरूप होऊन काम करा आणि तुम्हाला कुठली ताकद हरू शकत नाही. तुम्ही जर एकरूप असाल तर थोडा माझ्यावर विश्वास ठेवा, नक्कीच काहीतरी घडेल. उमेदवाराच्या संदर्भात काही चर्चा? अजून नाही चर्चा केली. आपणच उमेदवार असणार. नाही अजून साहेब सांगतील तो माझा विषय. तुम्ही म्हणाला की यशवंत जाधवांनी शाखा गिरफ्तार केली. गिरफ्तार केलं म्हणजे आता शिंदे गटाला त्यांना मिळाली ती शाखा. त्यांनी 2 शाखा होत्या, त्यातली एक शाखा तो बोलला मला द्या, ही तुम्हाला घ्या का दुसरी तुम्हाला द्या. तर ती त्याच्या वाटेला ती मिळाली, ती गिरफ्तार केली, त्याच्या वाटेला ती गेली. तर त्यात बांधली होती नीती, काय हरकत नाही. तो माझा तुला सहकारी. ठीक आहे, हे घ्यायचं असेल तर काय लिहिलं? घे ना. वाचूया. एक हो एक साहेबांना दिलेलं पत्र आहे ते. हिंदू जनाला आहे का राजसाहेब ठाकरे यांचा जय श्रीराम. दाखव ना. हा, नांदगावकर साहेब. हो.